नमस्कार. यूट्यूब चॅनल सुरू करणं खरं तर खूपच एक्साइटिंग वाटतं नाही का? पण मग एक प्रश्न येतो जो जवळजवळ सगळ्यांनाच सतावतो. आपण नक्की कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचे? तर आजच्या या विश्लेषणात आपण याच मोठ्या चर्चेवर म्हणजेच यूट्यूब निशच्या वादावर बोलणार आहोत. चला तर सुरुवात करूया. खूप मेहनत घेता, रात्रंदिवस जागून व्हिडिओ बनवता, वेळेवर अपलोड करता आणि तरीही चॅनल पुढे जात नाही. मग तो प्रश्न डोक्यात येतोच, अरे माझं चॅनल का वाढत नाहीये? आणि हो, ही भावना खूपच सामान्य आहे, पण यामागे एक मोठं कारण असू शकतं. आणि मग काय, या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेल्यावर एक सल्ला हमखास मिळतो. तो म्हणजे नीश डाऊन करा. सोप्या भाषेत सांगायचं तर एकाच अगदी स्पेसिफिक विषयावर फोकस करा. असं म्हणतात की यामुळे अल्गोरिदमलाही कळतं आणि लोकांनाही कळतं की हे चॅनल नक्की आहे तरी कशाबद्दल. पण एक मिनिट थांबा. ग्लोई सियांचे हे वाक्य बघा. खरंच विचार करण्यासारखं आहे. त्या म्हणतात, जर नीश डाऊन करणं हाच मॅजिक सोल्युशन असतं ना, तर आज यूट्यूबवर प्रत्येकजण यशस्वी झाला असता. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. फक्त नीश डाऊन करून भागत नाही. मग नक्की काय करायचं? आणि इथूनच सुरुवात होते चुकीच्या निशच्या सापळ्याची. बघा, निश निवडणं खूप पॉवरफुल आहे, यात शंका नाही. पण चुकीची निश निवडणं हे तर निश न निवडण्यापेक्षाही जास्त धोकादायक ठरू शकतं. म्हणजे ज्या गोष्टीवर आपण फोकस करतोय तीच गोष्ट आपल्या प्रगतीत अडथळा बनते. तर मग आपली निश योग्य आहे की नाही हे ओळखायचं कसं? बरं, इथे काही संकेत दिले आहेत. समजा चॅनलवर हळूहळू का होईना इम्प्रेशन्स वाढत आहेत, सर्चमधून नवीन लोक व्हिडिओ बघतायत, नवीन कमेंट्स येत आहेत, तर समजायचं की गाडी योग्य ट्रॅकवर आहे. पण याउलट जर 6-6 महिने ॲनालिटिक्समध्ये काहीच हालचाल नाहीये आणि व्ह्यूज फक्त आपण स्वतः लिंक शेअर केल्यावरच येत आहेत, तर मग हा एक धोक्याचा इशारा आहे. कदाचित आपण चुकीच्या निशमध्ये अडकलो आहोत. ग्लोरी सी यांचं हे वाक्य तर अगदी मनाला भिडणार आहे. त्या म्हणतात, प्रश्न मी यूट्यूबसाठी चांगला नाही का हा नाहीये. खरा प्रश्न आहे, मी चुकीच्या वातावरणात तर नाही ना. त्यांनी एक खूप छान उदाहरण दिलंय. माकडाला जर पाण्यात पोहायला लावून त्याची परीक्षा घेतली तर ते अयशस्वीच ठरणार ना. अगदी तसंच कदाचित आपल्या टॅलेंटची कमी नाहीये, पण आपले टॅलेंट आणि आपली निवडलेली निश यांचाच मेळ बसत नसेल. चला, आता प्रॉब्लेमबद्दल खूप बोललो, आता सोल्युशनकडे वळूया. एक असा 3 पिलर फ्रेमवर्क पाहूया जो आपल्याला एक परफेक्ट निश शोधायला मदत करेल, अशी निश जी खरंच काम करते. तर हे आहेत ते 3 स्तंभ. पहिला अर्थातच पॅशन म्हणजे आवड, असा विषय ज्याबद्दल आपण तासनतास बोलू शकतो. दुसरा आहे प्रॅक्टिकॅलिटी म्हणजे व्यावहारिकता, लोक काय शोधतायत आणि त्यात कॉम्पिटिशन किती आहे याचा विचार. आणि तिसरा आणि खूप महत्त्वाचा प्रॉफिट म्हणजे नफा. जाहिरातदार कोणत्या विषयांवर पैसे लावायला तयार आहेत. जेव्हा या तिन्ही गोष्टींचा मेळ बसतो तेव्हाच एक यशस्वी निश तयार होते. आता जरा तिसऱ्या स्तंभाबद्दल म्हणजे नफ्याबद्दल अधिक खोलवर बोलूया. कारण हो, पैसा महत्त्वाचा आहे आणि हे समजून घेणं गरजेचं आहे की प्रत्येक निशमधून सारखे पैसे मिळत नाहीत. इथे 2 शब्द नेहमी ऐकायला मिळतात, CPM आणि RPM. CPM म्हणजे जाहिरातदार 1000 जाहिराती दाखवण्यासाठी यूट्यूबला किती पैसे देतात. पण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे RPM. सोप्या शब्दात, यूट्यूब स्वतःचा 45% हिस्सा कापून घेतल्यानंतर आपल्या खिशात 1000 व्ह्यूज मागे किती पैसे येतात, तो आकडा. आणि हो, हाच आकडा आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि RPM मधला हा फरक अक्षरशः जमीन आसमानाचा असू शकतो. इथे बघा, उदाहरण म्हणून सांगतो. गेमिंग निशमध्ये 1000 व्ह्यूजसाठी साधारण $4 मिळतील, तर फायनान्स निशमध्ये तेच तब्बल $15 असू शकतात. म्हणजे विचार करा, व्ह्यूज सारखेच पण कमाईत जवळजवळ 4 पट फरक. आता ही यादी बघा, या काही सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या निश आहेत. आणि इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये, यातल्या बऱ्याचशा निशमध्ये कॉम्पिटिशन खूप कमी आहे. म्हणजे बघा, बदल्याच्या कथा किंवा साहित्यिक विश्लेषण यांसारखे विषय. RPM तर जास्त आहे पण गर्दी कमी आहे. ही एक मोठी संधी असू शकते. आणखी एक फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आपले प्रेक्षक कुठून आहेत. आर्थिक समीकरणांमुळे जर आपले प्रेक्षक अमेरिका किंवा UKचे असतील तर भारतातल्या प्रेक्षकांच्या तुलनेत आपली कमाई 5 ते 10 पटीने जास्त असू शकते. म्हणजे प्रेक्षक कुठले आहेत यावर RPM खूप अवलंबून असतो. ठीक आहे, तर आता ही सगळी थिअरी झाली. आता याला प्रॅक्टिकलमध्ये कसं आणायचं ते बघूया. म्हणजे स्पेसिफिक कसं व्हायचं, पण एकाच पिंजऱ्यात अडकून न राहता. पहिली स्ट्रॅटेजी आहे निचिंग डाऊन, ज्याबद्दल आपण आधी बोललो. म्हणजे एका मोठ्या विषयातून एका अगदी लहान मायक्रो निशकडे जाणं. जसं की गेमिंग
हा झाला मोठा विषय. त्यात मग माइनक्राफ्ट आणि त्यातही अजून आत शिरून माइनक्राफ्ट बिल्डिंग ट्युटोरियल्स. असं केल्याने गर्दीतून बाहेर पडायला मदत होते. आणि दुसरी स्ट्रॅटेजी आहे कंटेंट पिलर्स. ही तर खूपच कामाची गोष्ट आहे. इथे आपण एकाच निशमध्ये राहून वेगवेगळ्या संबंधित विषयांवर बोलतो. समजा आपली निश आहे पर्सनल फायनान्स, तर आपले पिलर्स काय असू शकतात? एक पिलर बजेटिंग टिप्स, दुसरा इन्व्हेस्टिंग, तिसरा पैसे वाचवण्याचे मार्ग आणि चौथा ऑनलाईन पैसे कमवणे. यामुळे लोकांनाही व्हरायटी मिळते आणि आपल्यालाही एकाच गोष्टीचा कंटाळा येत नाही. आणि आता या सगळ्या चर्चेनंतर येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे सुरुवात करणं. कारण खरी निश ही करूनच सापडते. ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. निश ही फक्त विचार करून नाही सापडत. ती सापडते जेव्हा आपण काहीतरी ट्राय करतो, व्हिडिओ बनवतो आणि मग बघतो की काय चालतंय आणि काय नाही. प्रयोग करणं म्हणजे अपयश नाही, तर तो शोध प्रक्रियेचाच एक भाग आहे. शेवटी ऑस्कर वाइल्ड यांचं हे वाक्य सगळं काही सांगून जातं. स्वतः बना, बाकीचे सगळे आधीच कोणीतरी आहेत. आपण कोणतीही निश निवडली तरी त्यात आपला स्वतःचा एक युनिक टच, आपलं व्यक्तिमत्व आणणं खूप गरजेचं आहे. त्यानेच तर आपण वेगळे ठरू. तर मग या सगळ्या विश्लेषणातून एकच प्रश्न समोर येतो. फक्त विचारच करत बसणार की सुरुवात करून काहीतरी नवीन शोधणार? कारण खरी गोष्ट ही आहे की सुरुवात केल्याशिवाय खरी निश कधीच सापडणार नाही.